विनायक मार्ग समर्थनगर बेळगाव सहर्ष सादर करीत आहोत. शूरवीर कोंढाजी फर्जन. शूरवीर कोंढाजी फर्जन. राजांच्या राज्यावर राजे एका कामात जातीने लक्ष घालत होते. सह्याद्रीचा उरत दाहटला, सह्याद्रीचा उरत दाहटला, राजा शिवबा आम्हा भेटला. जिरहा जिरहा जीजी, जिरहा जिरहा जीजी. राज बसलं येऊन सदरला, राज बसलं येऊन सदरला. हिरोजीनं मांडलं नकशाला, हिरोजीनं मांडलं नकशाला. अन्नजीचा सांगावा आला. जिरहा जिरहा जीजी, जिरहा जिरहा जीजी. तुम्ही मासाहेब स्वराज्यातील रयत फक्त यांच्या आग्रहाखातर आम्ही राज्याभिषेक करून देण्यास तयार झालो आहोत. म्हणून हा सगळा खटारा. राजा जगदीश्वराचा नकाशा आणला आहे. हिरोजी ते पहा, अन्नाचे पंत आले. या पंत या. काय खबर स्वराज्याची? राजे, या बेशक खानाचा बंदोबस्त करायलाच हवा. उच्छाद मांडलाय राजे. दिवसा ढवळ्या पोरीवळींना उचलून नेतोय, अत्याचार करतोय, स्वराज्याच्या आबरूची लथ्थर काढतोय तो राजे. राजे, हे बंद व्हायलाच हवे. अण्णाजी, आधी स्वराज्य आणि मगच राज्याभिषेक. स्वराज्यामध्ये जर आमच्या माता भगिनींची आबरू लुटली जात असेल आणि आम्ही सिंहासनावर बसावं, नाही, हे शक्य नाही. पण राजे, राज्याभिषेक तर 1 वर्षावर आला. अण्णाजी, जोपर्यंत स्वराज्याचा महत्वाचा किल्ला स्वराज्यात येत नाही तोपर्यंत स्वराज्याचे सुराज्य होणार नाही. सदैव शत्रूची नजर राहील. आम्हाला पन्हाळा हवाय. पण राजे, जोखीम आहे. 2दा पराभव पत्करलाय आपण. पन्हाळा जर जिंकायचा तर त्याला सह्याद्रीचा वाघच पाहिजे. मुजरा राजे, ते बाहेर तमसगीर आल्याची. अरे मग इथं कशाला आलायस? जा माघारी धाडून येताना होय. अहो पर ऐका की. अरे आता जातोस का नाही का बघू तुझ्याकडे? येऊ द्या त्यांना. त्यांचा निवाडा इथेच करू. पाठवा त्यांना. राजा मुजरा, बघा की एकदा आमची सेवा. अहो लई जाग नसते पोर. तमसगिरी हायजी, एकदा बघा की आमची सेवा. आई, अगं तू चुकीच्या ठिकाणी आलीस. असले शोक आम्ही ठेवत नाही. आता आलीच आहेस तर पोटी नारळ घे आणि माघारी जा. अहो राजे, एकदा बघा सो. खुश वाशाला तुम्ही. आणि आमसनी बी तेवढं पैकम येतील. गरीब कलाकार आहे आम्ही. अरे आता जातोस का नाही का बघू तुझ्याकडे? हिरोजी थांबा. अहो त्यांचे भरपूर खेळ पाहिलेत आम्ही. हिरोजी, अहो नाईक आहेत ते. बोला बहिरजी, कस काय येणं केलं? काय करावं राजा तुम्हासनी? कवा बी आलं की तुम्ही ओळखीताच मला. हो पण नाही, आम्ही तर तुम्हाला ओळखलेच नाही. बहिरजी म्हणजे स्वराज्याचे कान आणि डोळे. त्यांना स्वतःला लपूनच ठेवावं लागतं. शत्रूच्या पोटात जाऊन खबरबात काढावी लागते. जीवाशी खेळ असतो हिरोजी. वय बरोबर आहे राजे तुमचं. नाही, काय बातमी आणली असं? राजा, बातमी वंगाळ. अहो बेशक खानाने 2,500ची फौज मागवली आहे. बरोबर आहे बहिरजी. म्हणून तर आम्ही पन्हाळ्याची जबाबदारी सह्याद्रीच्या वाघावर सोपवणार आहोत. नाईक, तुम्ही पन्हाळ्याची माहिती घ्या आणि हिरोजी तुम्ही कोंढाजी फर्जनला सांगावा. आणि स्वार निघाला. राजांचा सांगावा घेऊन ते सह्याद्रीचा वाघाच. त्याच्या पराक्रमाची गाथा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंगवत होती. हुशा, तलवारबाजी तरबेज, ताणपट्ट्यात माहीर आणि छातीत वाघाचं काळीज. कोंढाजी फर्जन म्हणजे साक्षात तानाजी मालुसऱ्यांचा शागिर्द. शिवबाचा सांडवा आला,
शिवपांचा सांगवा आला, सह्याद्रीचा वाघ गरजला, सह्याद्रीचा वाघ गरजला, पन्हाळ्याचा हिडा उचलला, जिरहा जिरहा जी जिरहा जिरहा जी. कोंडाजीराव गुजरा राजांचा सांगावा आलाय. असं अरे वा, काय सांगावा धाडलाय राजे? लगोलग गडाव बोलवले तुम्हाला. हा लगोलग गडावर? अरे काय ना, अरे समजा कुशल मंगल हाय नव. अहो गडावर समधी जमल्या ती आणि तुम्हाला तातडीने बोलवलंय बघा. अरे होय की, निघालो की लगेच. चला ना, राजांचा सांगावा आहे, सदरावर जायचंय. उठा समधी. या की विसा, या कोणाची या स्वराज्यावर संकट आलं की आम्हास तुमची यादी. कामगिरी वाघाची आहे. बोला, उचलणार का विडा? होय की, राज तुम्ही नुसतं सांगायचं, उचलला इडा. कोणाची पण काळजी घ्या. एवढं सोपं नाही. साथीने आम्हास या मोहिमेत अपयशाचा सामना करावा लागला. त्याचं ऐश्वर्य आहेच. अहो राज, जीवाची पर्वा कुणाला हाय? अहो हा जीव तर तुम्हासनी, आई साहेबांच्या पायासनी आणि या स्वराज्यासाठी कवाच व्हायला आहे. कोणाची हजारो मावळ्यांचं रक्त सांडले या मातीत. तरीही 15 अजून स्वराज्य नाही. हा भार अजून काळजावर तसाच आहे. बोला, किती मावळा हवा तुम्हाला? 5,000, 10,000? बोला कोणाची किती कुवत पाहिजे? फक्त 60 जी मी सांगतोय ती. फक्त सांग. कोणाची 2,500 फौज आहे किल्ल्यावर आणि तुमचा फक्त 7 पिढ्यांचा वशवा. आत्मघात होईल. राज, तानाजी रावांचा शागीर आहे मी. तुमचं लेकरू आहे मी राज. फक्त 60 द्या, फक्त 60. 2,500 कापतोय बघा. गोफणमारी नेतोय, तिरंदाज नेतोय, रामोशी नेतोय. फक्त 60 द्या. 50-60 जणांच्या जीवावरच घेतोय हा कोंडाजी फरसन. राज, तुम्ही फक्त हुकूम करायचा आणि हा कोंडाजी फरसन जीवाची बाजी लावणार, पण तुमचा शब्द पडून देणार नाही. राज, पणाला घेतला. अहो काय राज, मोहिमेवर जायच्या आधीच कळय घालतायचा वय हातात. आणि हो पालखीचा मान कुणाला हवाय हो? कोणाची? अहो स्वराज्याचे सरदार असेच आमच्यापासून मोहिमेमध्ये. पण हा भास पुन्हा भेटलेच नाही. आमचा दादा, आमचे बाजी प्रभू, आमचे घोडा बाजी असे किती किती त्यांचे कौतुक अंमलात करता नाही आलं. म्हणून तुम्हाला हे गड आणि पालखी जा. कोणाची यशस्वी व्हा. आणि पालखीचा मान मिळाला कोंडाजी आणि कोंडाजींनी मोहिमेची तयारी केली. मावळच्या दऱ्याखोऱ्यातील फासपाल, रामोशी, गोफण गुंडेकरी असे मोजके निधड्या छातीचे 60 जण घेऊन कोंडाजी फजंद पन्हाळ्याकडे निघाले. आणि ही खबर बेशक खानापर्यंत पोहोचली. बेशक खान म्हणजे पराक्रमी सत्ता, पन्हाळा अभेद्य ठेवणारा किल्लेदार. पण मुत्सद्दी आणि बेदरकार बेशक खानाला कोंडाजींच्या गनिमी काव्याचा अंदाज आलाच नाही. आणि मग हुजूर, जासूस ने खबर दी है, मराठे पनाला पर हमला करने वाले हैं. न जाने मरगत्थों को अकल क्यों नहीं? तो हमला करके शिकस्त खा चुके हैं हमसे. फिर भी वापस हमला कर रहे हैं. पर हारा जीतना मेरा सवाल बात नहीं, क्योंकि हम
बेशक खान बैठे हैं यहाँ पर। हमें पता था ये की फितरत हमें मालूम थी, इसलिए बीजापुर होके आए हैं हम। 2 ही दिनों में 2500 की फौज होगी किले पर, 50 पठान होगा किले पर, तोहफे होंगी किले पर। आने दो उनको। फिर से एक बार इन मरगोट्ठों के सर अपने हाथों से काटूंगा। हुजूर, बाहर गाने बजने वाले आए हैं, बहुत अच्छे हैं। बहुत खूब, उनको हमारे सामने हाजिर किया। तेरे काजल ने कहा तेरे पीछे हुए बालों ने कहा, क्या कहे कौन से सदमा तेरे दिल को लगा, क्या कहे कौन से सदमा तेरे दिल को लिया, क्या कहे कौन सी सदमा तेरे दिल को लिया, छोड़ दिया दिल छोड़ दिया, 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 छोड़ दिया दिल छोड़ दिया। उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें, 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 भूल गई मुलाकात ने दिल तोड़ दिया, मुलाकात ने दिल तोड़ दिया, तोड़ दिया 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 दिल तोड़ दिया, दिल तोड़ दिया, तोड़ दिया 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 दिल तोड़ दिया। कराचा मागमूस काढण्यासाठी बहिर्जी नाईक आणि केसर नाईकीन करावर होते. बेशक खानानं त्यांना कैद केलं, पण बहिर्जींनी आपलं काम चोख पार पाडलं होतं. बहिर्जींनी माग काढला, बहिर्जींनी माग काढला, कोंडाजीला सांगावा तिला, कोंडाजीला सांगावा तिला, उत्तरेची बाजू कमतीला, उत्तरेची बाजू कमतीला, गडी कमी हायती पहाऱ्याला, गडी कमी हायती पहाऱ्याला, राती अंधारात गाडाला, आणि पणाल्याचा याडा तुम्ही फोडा. जिरहा जिरहा जीजी, जिरहा जिरहा जीजी. गडे हो, आज गोंधळ घालायचा पन्हाळ्यावर, आज भंडार उधरायचा पन्हाळ्यावर, आज भगवा फडकवायचा पन्हाळ्यावर. आजची रात्र पन्हाळा मिळवायचा म्हणजे मिळवायचाच. चला तयार व्हा. अरे राजांची आण हाय, राजांचा शबूत हाय. स्वराज्यात पन्हाळा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. उठा. कोंडाजींना हवी ती दिशा मिळाली आणि त्यांनी त्यांच्या गड्यांना हात दिले. देवीचा गोंधळ घातला आणि पन्हाळ्यावर हल्ला केला.
राजांचा मनसुबा हाय. अरे आपल्या देवाची इच्छा हाय कोणाला घ्यायचा म्हणजे घ्यायचा. आता प्राण गेला तरी फेकतात पण माग हटायचं नाही. चला उठा, वाघाच्या झेपेसारखं तयार व्हा. 2,500ची फौज आहे पन्हाळ्यावर. असली तर असली, अरे एक जण 40 कापून काढू पण पन्हाळा घ्यायचाच. बोला हर्रा हर्रा. तानाजी रावांचा बदला घ्यायचा आहे आपल्याला, ध्यानात ठेवा गाड्या हो. आता पेटून उठा, जागा व्हा. हमला हुआ है किले पर हमला. कहते हैं कि ताना का शेर है तू. अरे तेरे ताना को भी मैंने मारा था. और आज तुझे भी तेरे ताना के पास पहुंचा दूंगा. अरे याच दिवसाची आत्तापर्यंत वाट बघत होतो. अरे माझा गुरु, माझा देव, त्याला पाठीवर वाट केल्याशिवाय भेटत जातीच्या कुत्र्या. अरे साताऱ्याच्या चिंताऱ्या करायला आलाय हा कोंडाजी. माझ्या तानाजीचा बदला घ्यायला आलाय हा कोंडाजी. कुत्र्याच्या भोवती मारला तुला. ये अरे ये प्रेक्षक अरे रांगोळ्याची अवलाद तुझी आणि तू या मराठीशी काय लागणार रे. अरे ये मराठ्यांच्या पराक्रमाची शर्त. अवघ्या 60 जणांनी किल्ल्याचा बंदोबस्त फोडला. किल्ल्याची दारं उघडली आणि पठारा काबीज केला. पायथ्यावरच्या सैन्यानं किल्ल्यावर ताबा घेतला. कोंडाजीने पराक्रमाची शर्त केली. तानाजींच्या वधाचा सूड घेतला. स्वराज्याचं कौतुक केलं आणि कोंडाजींचं कौतुक करायला साक्षात राजे गडावर आले. राज तुमचा शबूत राखला. राज पन्हाळा घेतला. राज पन्हाळा घेतला. आणि माझा गुरु, माझा देव, माझा दैवत, माझा शिलेदार आमच्या तानाजी रावांचा पण बदला घेतला. राज बदला घेतला. छाताडावर बसून मारला. बेशक खान राज छाताडावर बसून मारला. शाबास कोंडाजी, गड सर केला तुम्ही. तुमच्या या पराक्रमाची साक्ष हे चंद्र सूर्य असेपर्यंत सदैव दिली जाईल. तानाजीच्या वधाचा, बलिदानाचा सूड घेतला तुम्ही. मावळ्यांच्या रक्तानं मातलेल्या या मातीचा गौरव केला तुम्ही. कोंडाजी, धन्य तुमचा पराक्रम. अहो तुमच्यासारखे वीर या स्वराज्याचे उत्तराधिकारी आहेत म्हणून आम्हा स्वराज्याची चिंता वाटते. तुमच्यासारख्या वीरांच्या बळावरच असे तो हिमाचल सर्वत्र हिंदवी स्वराज्याची पताका फडकत आहे. जगदंब जगदंब जगदंब.